शक्ती गजानन श्रीदेव ताडेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून दाडेश्वर बॉयज आयोजित भव्य दिव्य दाडेश्वर ट्रॉफी आणि दाडेश्वर प्रीमियर लीग 2025 चा थरार याची देह याची डोळा अनुभवण्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर आमचे लाडके प्रेक्षक पंच पॅनल यूट्यूब लाईव्ह आणि सर्व खेळाडू या सर्वांचं मी सिद्धू परब माझ्या सोबत श्याम कलगोटकर सहर्ष आणि क्रिकेटमय स्वागत करतोय। दरम्यान आगमन होते सन्मान्य स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्मान्य अर्जुन भाई कानोरकर यांचं आगमन होतं या पहिल्या सामन्यादरम्यान। अर्जुन साहेब तुमचं खूप खूप स्वागत। एक भव्य दिव्य अशी स्पर्धा या मैदानावर या ऐतिहासिक मैदानावर धारगळ प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला दाडेश्वर ट्रॉफी। धारगळ प्रीमियर लीगचा क्वालिफायर 1 चा सामना त्यानंतर आपण बघणार आहोत एलिमिनेटर 1 क्वालिफायर 2 आणि त्यानंतर सेमीफायनलचे 2 सामने दाडेश्वर ट्रॉफी 2025 चा थरार आपण बघणार आहोत। खूप सुंदर असं आयोजन नियोजन दाडेश्वर बॉयज स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब या क्लबचं एक नीटनेटकं आयोजन सर्वच ठिकाणी होतं परंतु सर्व प्रत्येक वेळी नीटनेटकेपणा असतो असं नाही परंतु या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित 4 पंच या स्पर्धेसाठी 4 नामांकित पंच सर मुन्ना दाभोलकर सुजित राणे सर त्याचबरोबर अमेय नाईक सर तसेच सर रमेश आनुर्लेकर हे देखील काही वेळातच आपल्यासोबत जोडले जातील आणि त्याचबरोबर धमाकेदार आवाज मिस्टर श्याम कलगुडकर आपल्यासोबत। हॅलो नाणेफेक जिंकली आहे मैदानावर गोलंदाजीचा स्वीकार केलाय साधवी 11 संघानं आमंत्रित केलंय या क्वालिफायर 1 च्या सामन्यामध्ये राम सेना या संघाला फलंदाजीसाठी पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा। सरपंच सुजित राणे आणि त्याचबरोबर लेखपंच योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर आणि मैदानात आपण जोडी बघतोय स्ट्रायकिंग एंडवर सज्ज झालाय तो शुभम आणि नॉन स्ट्राइक एंडला सज्ज झालाय सूरज। पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू कट केलाय बॅकवर्ड पॉइंट एरियामध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने रोखण्यात यश मिळेल का कॅरेबियन स्टाईलने अडवलाय चेंडू आणि जोपर्यंत परतीची फेक येते तोपर्यंत 3 धावा सहज पूर्ण केल्यात। 3 धावांच्या मदतीने खातं खोललंय राम सेना संघानं आणि गोलंदाजी मार्गावर कोणालाय साई परब ऑल गोवा ओव्हरसीज फ्रॉम पेडनेम तालुका दत्तप्रसाद साई परब सज्ज झालाय। यावेळी मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 1 धाव स्ट्राइक रोटेट झाले धावफलकावर धावसंख्येच्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 4 धावा विना गडीबात आणि पुढच्या चेंडूची असेल प्रतीक्षा। यावेळी
खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेल टिपला गेलाय, जावं लागेल माघारी. शुभम जसा आलाय तसा तिसऱ्या चेंडूवर माघारी परतलाय. बॅक टू दी पवेलियन. मात्र बंडाऊलच्या रूपात मैदानात दाखल झालाय मिस्टर गिरीश मावळणकर, स्टायलिश प्लेयर फ्रॉम रामसेना. काल एक उत्कृष्ट डाय सुद्धा आपण त्याची बघितले आणि या खेळाडूकडे देखील सामना चालवण्याची ताकद आहे, क्षमता आहे. स्ट्राइक रोटेट करण्याची क्षमता असलेला खेळाडू वनडाऊनच्या रूपात सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडवर. यावेळी चांगला चेंडू कव्हरच्या डोक्यावर उडवायचा होता, चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. जवळजवळ या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावफलक स्थिरावले ते 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी कट केलाय, सुंदर फटका पॉइंटच्या दिशेनं, चेंडू चाललाय गोळीच्या वेगानं, चाललाय चेंडू सीमा रेखा पार, चौकार, टीपीएल चौकार. धन्यवाद डिसय. चौकाराच्या मदतीने आता मात्र धावफलक पोहोचते त्या 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि स्ट्रायकिंग एंडवर पुन्हा एकदा सज्ज होतोय गिरीश मावळणकर आणि गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू घेऊन साई. दरम्यान पहिल्या षटकाची सांगत होते, आगमन होत आहे सन्मान्य शिवाजी गुरव साहेबांचं. प्रतीक्षा कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्मान्य शिवाजी गुरव साहेबांचं आगमन होत आहे. गुरव साहेब तुमचं खूप खूप स्वागत या स्पर्धेदरम्यान. आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. किंवा मैदानाच्या दिशेने विचार केला तर षटकाचे होते सांगता. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज धावफलक पोहोचतंय 1 गडी बाद 9 धावा धावफलकावर. मैदानावर जोडी भागीदारी करण्याचा प्रयत्न करते. एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला गिरीश. गिरीश आणि सूरजची जोडी. आगमन होत आहे शिवाजी गुरव साहेबांचं. पुन्हा एकदा तुमचं साहेब स्वागत करतोय आम्ही व्यासपीठावर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे इतर मान्यवर, त्याचबरोबर सर्व अर्जुनबाई आपलं देखील स्वागत पुन्हा एकदा. आणि राम सेना संघ या संघाचा विचार केला तर ओव्हरसीज महेश भाईडकर, गबरेश नागवेकर, त्याचबरोबर लोकल आयकॉन मिस्टर मयूर गडेकर. आणि हे खेळाडू असून देखील यावेळी लोकल प्लेयर इतर खेळाडूंना पुढे पाठवलंय. त्यांना एक चांगली भागीदारी करायची, चांगला स्टार्ट द्यायचा संघाला. बाकीचे सोपास्कार, बाकीची कामगिरी हे आयकॉन खेळाडू पूर्ण करतील. यावेळी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय मॅन फ्रॉम नैबाग जयेश गडेकर. पहिला चेंडू अपस्टिक वरचा. पंचांकडे वाईडची अपील केली गेली परंतु पंचांचा इशारा, इट्स अ फेअर डिलिव्हरी, अर्थात निर्धाव चेंडू आलाय धावफलकावर. धावफलक स्थिरावलं गेलंय. पुन्हा एकदा जयेश गडेकर सज्ज होईल. तुम्हाला फुटवर्क दाखवावं लागेल मैदानावर.
खडे खडे खेळून तुम्हाला धावा येणार नाहीत. यावेळी तोच पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपण बघतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचतोय. 10 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय मैदानात राम सेना संघ. क्वालिफायर 1 चा सामना धारगळ प्रीमियर लीग 2025 सीझन सातवं पर्व. या 7व्या पर्वातील क्वालिफायर 1 चा सामना रंगतो आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय जयेश गडेकर. अल्टीपल्टीचा प्रयत्न, यावेळी अपस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये टायटॅनिकची आठवण आम्हाला करून देत आहेत. अतिरिक्त एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र मिनी नेल्सन फिगर मध्ये परावर्तित होत आहे. 1-1 लॉस ऑफ 1. 11 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. पुढच्या चेंडूची असेल प्रतीक्षा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला गेलाय, परंतु पायावर आदळतोय चेंडू. पंच मुन्ना दाभोलकर यावेळी कळवतायत बॅट कट. चेंडू बॅटला लागलाय आणि त्यामुळे एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जात आहे. धावसंख्या पोहोचते ती 12 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू समाप्त झालेले. यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा इट्स अ फेअर डिलिव्हरी. खेळण्याजोगा चेंडू होता आणि पंचांचं म्हणणं आहे जर तुम्हाला डाऊट आहे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. तुमच्याकडे ती सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा आमच्याकडे अपील करण्यापेक्षा रिव्ह्यू देखील घेऊ शकता. यावेळी चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. फटका. क्षेत्ररक्षक येतोय झपकन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळते. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं गेलंय. धावसंख्या पोहोचते 14 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. चांगलं क्रिकेट या मैदानावर. डीजे संदीपच्या माध्यमातून सुमधुर साऊंड सिस्टीम, tenniscricket.in च्या माध्यमातून सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. क्वालिटी का दूसरा नाम. यावेळी पॉइंटचा क्षेत्ररक्षक शोधला होता, परंतु क्षेत्ररक्षकांना चेंडू जमिनीला दान केलाय. काय क्षेत्ररक्षण केलंय. एकदा सचिन आम्हाला देखील हात दाखवा. प्रयत्न सुंदर होता. म्हणून कधी कधी मित्रांनो गाव पातळीवरची जरी स्पर्धा असली तरी देखील कधी कधी प्रॅक्टिसला यावं मैदानावर. आणि ती प्रॅक्टिस मैदानावर जर केली गेली तर अशा प्रकारचे अडथळे छोट्या छोट्या चुका होणार नाहीत. आणि दरम्यान 2 षटकांची झाली आहे सांगता. 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलक स्थिरावलंय ते 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आणि दरम्यान आगमन होत आहे आणखी एक आमचे साथी सहकारी सावळाराम शिरोडकर यांचं देखील खूप खूप स्वागत. आणि पंचांचा इशारा आलाय. इट्स DPL ओव्हर अर्थात बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इशारा येतोय. ओके, बॉलिंग चॉईस पॉवर प्ले. करेक्शन. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुन्हा एकदा साई. चांगला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी डायरेक्ट हिट झाला असता तर 19-20 चा मावला जरूर बनला असता, परंतु जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचतोय 16 धावा. आणि बघा DPL षटकाचा अगदी योग्य टायमिंग साधलाय कर्णधारनं, कारण त्यांना माहिती आहे
ओ यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉट वरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर अपेक्षित उचल घेतोय आणि दरम्यान यष्टिरक्षकाच्या हातात सुखरूपरित्या स्थिरावला जातोय चेंडू. एका धावेच्या मदतीनं एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावलं गेलंय. 16 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू राहतोय डॉट, निर्धाव चेंडू, टिंब चेंडूची होते समाप्ती आणि कॅप्टनने चांगला टायमिंग साधलाय. कॅप्टनला माहिती आहे ओव्हरसीज खेळाडू सुद्धा मैदानात नाहीये, आयकॉन खेळाडू सुद्धा नाहीये, हीच ती वेळ आहे DPL षटकाची. ओ यावेळी बॅटची कड घेतोय चेंडू आणि यष्टिरक्षक थोडासा फंबल झालाय. चेंडू राहतोय पुन्हा एकदा निर्धाव, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावफलक स्थिरावलंय. अजूनही 16 धावा. आता मात्र फलंदाजांना विचार करावा लागेल, फलंदाजांना गिअर बदलावा लागेल, आपली मनस्थिती बदलावी लागेल आणि तुम्हाला एखाद दुसरा मोठा फटका हा खेळावा लागेल. धावफलकाचा विचार केला तर खूप कमी वाटत नाहीये, परंतु ओ काय टायमिंग, टायमिंग, ताकद, नजाकत, कनेक्शन. चेंडू चाललाय लंगनच्या डोक्यावरून. हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय खतम. बुम. आणि आवश्यकता ना देखी सूरत, ना देखी मूरत, सूरज ने तो देखी टीम की जरूरत. आणि ऐन मोक्याच्या क्षणी हा फटका आलाय. यावेळी फिरून खेळलेला फटका, पुन्हा एकदा दिशा दर्शवली. चेंडू चाललाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पोहोचलाय. 22 धावा धावफलकावर, 28 धावा धावफलकावर. 28 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ थर्ड ओव्हर. तीन षटकांची सांगता झाली आहे. ओके 6. शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार. शेवटच्या 2 चेंडूवर 2 मोठे धमाके आणि या दोन्ही षटकारांच्या मदतीने धावफलक पोहोचलंय. 28 धावा, 28 लॉस ऑफ 1 विकेट. आणि धावफलक आता मात्र यावेळी गिरीशच्या बॅटमधून फटका आलाय. क्षेत्ररक्षक चाच पडतोय, कोणती चूक होणार नाही. जावं लागेल गिरीश बावणकरला माघारी पेव्हिलियनच्या दिशेनं. दुसरा गडी बाद होतोय, दुसरा धक्का लागलाय रामसेना संघाला. धन्यवाद टीचे.
धाडेश्वर बॉयज आयोजित भव्यदिव्य धारगळ प्रीमियर लीगचा थरार. दुसरा गडी बाद झालाय रामसेना संघाचा आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले तो मयूर गडेकर. पहिला चेंडू हलकेच तटवला पॉइंटच्या दिशेनं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच खतरे की घंटी. आणि दरम्यान एका धावेच्या मदतीने धावफलक हे पुढे सरसावलं गेलंय. धावसंख्या पोहोचते 29 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. श्रीकृष्णानं हादरा दिलाय. अगदी पहिल्या चेंडूवर गिरीशला माघारी पाठवलंय आणि आता मागच्या षटकात 2 षटकार खेचलेला सूरज स्ट्रायकिंग एंडवर सज्ज झालाय. अल्टीपल्टीचा होता प्रयत्न पण यावेळी कनेक्शन होत नाहीये. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. चेंडू राहतोय निर्धाव. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक हे स्थिरावलं गेलंय 29 या आकड्यावर. 29 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळी जाऊ दिलाय चेंडू. लेग स्टिक सोडून चेंडू चाललाय. पंजाब टू हरियाणा, वाशी टू काशी, चांदा टू बांदा, पेरनेम टू मडगाव, कोरगाव टू कारवार चाललाय चेंडू. अतिरिक्त एका धावेच्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या 30 धावा. यावेळी आडव्या बॅटचा फटका. प्रयत्न जरूर झाला परंतु पुन्हा एकदा चेंडू फळीचा संपर्क होत नाहीये. लेग पाईसचा इशारा आलाय पंचांकडून. एका धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचतंय ते 31 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आणि या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये असं वाटलं होतं की गिअर बदलला जाईल, आणखी एक गिअर टाकून फलंदाजी होईल, परंतु पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे आणि त्यानंतर एकेरी धावेवर समाधान मानलं गेलं फलंदाजांकडून. मयूरच्या बॅटमधून एक मोठा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय झेल खाली. जावं लागेल माघारी. मयूर गडेकर बॅक टू दी पवेलियन. देखील डीजेच्या माध्यमातून केली जाते आणि मैदानात कोण दाखल झालाय बघा. कॅप्टन ऑफ द पेरनेम मिस्टर महेश भाईडकर मॅडी. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. गतवर्षी अनेक अपील केली गेली. पंचांकडे दाद मागितले गेले. पंचांचा इशारा नॉट आउटचा. जवळजवळ 4 षटकांची सांगता झाली आहे. 4 षटकांच्या सांगतेनंतर धावफलक स्थिरावलं गेलंय. धावसंख्या 31 धावा धावफलकावर. 31 धावा 31 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 4th ओव्हर. काय घडेल उर्वरित 24 चेंडूंवर? किती धावा कुठल्या जातील? 80-85 धावांचं जर लक्ष ठेवलं गेलं तर या सामन्यात मजा येणार आहे. परंतु काय घडतंय, काय बिघडतंय, ऐकूया आवाज. मायक्रोफोनवर होतोय बदल. मिस्टर श्याम कलंगुटकर. धन्यवाद.
Thank you, Sidhu. Sitaram, and he's been trying to hoik it on the onside. Missed it completely. Dot delivery to start with. 31 for the loss of 3 wickets. It's a dot delivery. "31 on the scorecard so far. 31, 3-1, 31. 31 for the loss of 3. Another 4 overs remaining. Again, left it alone. Dot delivery. Really biding his time in the middle. Suraj on strike, just now being joined by Mahesh Bhadkar at the other end. Flat batted down the ground and taken. Jayesh taking that catch. The pressure was builded, first 3 deliveries, and now taken. 4th wicket down. Suraj departs. It's 31 for 4. New man in. Gungru. Gungru Dada. Let's see if we can try and get some quick runs. Swing. Missed, and that's been given. Looks like a faint Nick. He's gone for a golden duck. A shocking turnaround in the middle. Trying to play a big hit over the mid-wicket fence, missing it completely. Just a faintest bit of nicks and gone. Big wicket that. 31 for 5. Half side done packing. Nishal and Sitaram will be on a hat-trick. Hat-trick delivery coming up. He's been hiked down to deep square leg. Will just be a single. Gets out the mark with that single. Score moves on to 32. 32 for 5. What oh, that was just a single run and 2 wickets. 2 big wickets in that over. 32 for the loss of 5 after completion of 5 overs. Change in bowling from the airport and it will be Sri Krishna. 32 for 5. Ramsena put into bat.
by Sun 11. Certainly both these sides missing the services of Amrut Villekar and Punashi Kalangotkar. Both will be here soon, as this is a playoff format. You get another opportunity. But advantage for the one who wins this qualifier one directly into the finals. The place you can book. Other three teams will have to battle it out to get into that final. Knocked him over, gone. Right through his defense. And the sixth wicket down. It's 32 for 6. Wheels are falling right now of the Ramsena. And raising the finger. Another one gone. And Sri Krishna will be also on a hat trick now. 32 for 7. Any bowler has achieved that feat of 5 wickets. A 5 for him. Take a bow, Sri Krishna. 32 for 8 right now.
That's wide. Extras. Finally, some runs on the board. Finally, a run after a long time for the Ramsena. Mahesh Bhayadkar is still out there in the middle. Don't forget, how can he be destructive in the later half? Swing missed. How did that miss the stumps? That was very quick and very close to the off stump of Mahesh Bhayadkar. Need a gutsy innings from him. 11 deliveries remaining and would be trying to face as many as possible to get some runs. And there you go. Talked about it. And he has tonked one out of the park for a maximum. Mahesh Bhayadkar. This time just a bottom edge. Not carrying to the wicketkeeper. Dot delivery. Regarded as one of the best all-rounders in Goa. Skipper of the Pernem side. Most popularly known as the skipper of Pernem. Nicely played on the bounce of the fielder. Bit of fumble from him, but shelling the strike. Wants to keep it for him. It's up in the air. Fielder can't get there. It's gone past him. Chance of run out. Oh, directed would have been close, but never mind. 2 more runs added. Score moves to 41. These are some important runs that are scored by Mahesh Bhayadkar and his partner. Bulk of the scoring has been done by Mahesh, but needs some support for the remaining 7 deliveries. Definitely will be trying to get a single now. Or does he go for a big hit? Swing missed. Better option would have been take a single and try and get as many as possible in the last. Dot delivery to end the over after completion of 7. It's 41. 41 for 8 after 7 overs. Ramsena. Due to slow rate. Penalty has been put on the fielding team. Extra fielder inside the 30-yard ring. So altogether 4 fielders on the boundary rope. Man at extra cover, man at wide-ish, long off, long on, and mid-wicket on the fence. Whereas the rest inside the 30-yard ring. Last over coming up. 41 for the loss of 8. Ramsena. Looks like wants another fielder inside the ring. So just the 4 fielders still there. One at square leg. That's out. That's gone. Mahesh Bhayadkar will have to return back in the pavilion. Well, the batsman would have been smart. Would have stayed there till he got in. And then the opportunity would have been given to the wicketkeeper to throw it to the other end. But nevertheless, a big wicket. Mahesh Bhayadkar has to depart. Wicketkeeper Sunil Mapshekar quickly realizing
that he can whip the bails at his end. And a cameo from Mahesh Bhadkar coming to an end. He's gone for 8. It's 41 for 9, Ramsena. Match coming up next, Eliminator 1. That's played nicely. Welcome runs as far as Ramsena are concerned. That's 4 of them. Again, a call for both the teams for the next game, that is Eliminator 1. Pritika Warriors and Ayank Warriors. Please report to the commentary box. Pritika Warriors and Ayank Warriors. Please report to the commentary box. Both the captains, please report to the commentary box. Good delivery, looking for a quick single, chance of run out, not quite. Not throwing it. Leg by is the signal given. Score moves on to 47. 47 for the loss of 9. Last 4 deliveries remaining in this innings. First one was a wide. Appealing, not out, says the umpire. Dot delivery. So plenty of excitement, plenty of entertainment coming your way after the 3 playoff games. We'll have the Tata level Dadeshwar Trophy live draw, then their games, and then 2 mega finals. Nicely played. Straight to the fielder at mid wicket, looking for the second one, and will quite comfortably make it. Score moves to 49. Inching closer towards that 50 mark will be a psychological figure. With the kind of wickets fell in the middle overs, 50 will still be considered as a good score. As the other team also lacks Amrut Vellekar. He's not there in the playing 11. Again, turn to the bat. Is it in the gap? Fielders won't be able to cut it off. That's 4. And with that, 50 up for Ramsena. They move on to 53 for 9. Nicely played. Is he going to come back for the second? Yes, he will. 2 runs added, looking for the third, and will be run out. So 55 has been posted. 55 bundled out. All 10 wickets of the Ramsena fell. Talking about the batting performance, well, nobody clicking. It was just Suraj, Girish, and Mahesh getting runs, and in the end it was Saish getting those
and Soham getting valuable 8 runs. Talking about the bowling performance, well, Shri Krishna was pick of the bowlers. 2 overs, 1 maiden, 2 runs and 5 wickets. Excellent spell of bowling from him. So the target of 56 will be required to win for Sun 11 when they come out to bat in their 8 overs to book a place in the final. They need to survive those 2 overs of Gungru and Maddy. Let's see if they can do it or not. Only time will tell. At the start of the innings, it will be Savaram Shirodkar with you in the commentary box. येस थँक्यू धन्यवाद दुपारच्या सत्रात या स्पर्धेच्या अंतिम दिवसात अंतिम दिवसामध्ये या ठिकाणी प्रारंभीची लढत मैदानामध्ये आपण बघतोय दारगा प्रीमियर लीगचा थरार आणि क्वालिफायर 1 ची लढत ही मैदानात 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि
55 धावा प्रारंभीच्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या, सर्व गडी बाद. 55 धावा धावफलकावर आपण बघतोय. थोड्याशा कमी धावा झाल्या धावफलकावर. यानंतर 56 धावांचा पाठलाग. गौरेश नागवेकर स्वस्तामध्ये बाद झाला. मॅडी जो स्ट्राईक साठी झडपड करत होता तो देखील धावबादच्या रूपात माघारी परतवलं गेलं आणि त्यानंतर त्या धावा 55 धावांवर या ठिकाणी रोखल्या गेल्या. 56 धावांचा पाठलाग मैदानात यशस्वीरित्या केला जाईल का? क्वालिफायर 1 ची लढत आहे मैदानात. जो संघ जिंकेल तो निश्चितच या दारगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून असेल मेगा फायनल आणि चालू सामन्यात जो संघ होईल या ठिकाणी पराभूत त्याला मात्र खेळावी लागेल. हॅलो, पुन्हा एकदा संधी असेल या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. समोरनं स्ट्राईकवर आहे सुनील सज्ज आणि गोलंदाजी मार्कवर गौरेश नागवेकर. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा स्लोवर वन, थोडासा उशीर आला चेंडू. त्यानंतर चेंडूने शरीराचा वेध घेतला आणि एका धाव चेंडूची नोंद होत आहे. विश्वजित एका बाजूने नॉन स्ट्राईकवर आहे, स्ट्राईकवर सुनील म्हापसेकर. यानंतर देखील महत्वपूर्ण एलिमिनेटर 1 ची लढत असेल मैदानात आणि याच रजनीमध्ये या स्पर्धेचा असेल मेगा फायनलचा थरार. मिस टाइम फटका, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा उशिरा चेंडूवर येतोय. बॅटची आउटसाइड एज घेतली होती चेंडूने आणि त्यानंतर मिस टाइम फटका जरूर झाला. तेवढ्याच मैदानामध्ये सुनील म्हापसेकर या सिंगल धावेनिशी सांघिक आणि वैयक्तिक धावफलकाचं खातं ओपन करतोय. 56 धावांना प्रतिकार करताना मैदानात पहिल्या षटकातील तब्बल दुसऱ्या चेंडूवर निघालेली मैदानात या ठिकाणी पहिली धाव. यावेळी थोडस खराब विकेट किपरिंग मैदानात. हॅलो, हॅलो, विकेट किपरच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानात चेंडू निसटला. त्यानंतर 4 धावांचा इशारा आणि चौकार निश्चित धावफलक, बाईचा इशारा आणि बाईच्या रूपात सांघिक धावफलकात 4 धावांची भर आणि धावफलक आता मात्र 5 धावांवर आपण पाहतोय. विकेट किपर सूरजच्या माध्यमातून थोडीशी या ठिकाणी ढिलाईपणा. प्रतिस्पर्धी टीम निश्चितच त्या धावांची वाट बघतोय. धावा कशाही पद्धतीने येवत या संघांसाठी एक धाव खूप महत्वपूर्ण आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण कमी धाव बनवल्यात त्यामुळे ती धाव रोखण्यासाठी ते शर्तीचे प्रयत्न असतील मैदानात. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी कव्हरच्या दिशेने फटका. शॉटला क्षेत्ररक्षक आहे, ओव्हर फेकी होईल मैदानात. थोडीशी खराब फेकी आणि 2 धाव पूर्ण होतील. या 2 धावेनिशी धावफलक आता मात्र 7 धावांवर आपण पाहतोय. मगाशी जरूर उल्लेख झाला कमी धावसंख्येच्या सामन्यात गौरेश नागवेकरची 2 षटक, महेश बायडकरची ती 2 षटक निश्चितपणे पूर्णपणे या 2 गोलंदाजावर पूर्णपणे अवलंबून असेल सामना. परंतु धीरज, मी म्हणेन की त्याच षटकात तेवढ्याच ताकदीचं ते क्षेत्ररक्षण देखील होणं गरजेचं. यावेळी मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज मध्ये झेलसाठी संधी आणि झेलात रूपांतर. पहिला विकेटचा पतंग विश्वजित झेलबादच्या रूपात जळामध्ये अडकलाय आणि पहिला आदरा बसलाय मैदानात. धावांचा पाठलाग करताना 56 धावांचा प्रतिकार करताना पहिल्या विकेटसाठी विश्वजित बॅक टू द पॅव्हिलियन. फटकांसाठी प्रयत्न करत होता आणि नेमक्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी गौरेश नागवेकर जो झेल पकडतोय आणि अजून एक सफलता या स्पर्धेच्या माध्यमातून गौरेश नागवेकरच्या गोलंदाजीत. सचिन कानोडकर स्ट्राईकवर. कालच्या दिवसात या खेळाडूची आपण अनुपस्थिती बघितली, परंतु आज आपल्या संघासाठी प्रामुख्याने ती महत्त्वपूर्ण लढत आहे आणि खास या सामन्यासाठी
मैदानावरती या ठिकाणी उपस्थित झालाय आपली फलंदाजी खेळी सादर करण्यासाठी आणि समोर आहे तो गौरेश नागवेकर. अतिशय सुंदर चेंडू मिळवला क्षेत्ररक्षक निशाल बहुधा स्क्रीनवर. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक या निर्धाव चेंडूशी या ठिकाणी स्थिरावतोय. मैदानात पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 56 धावांचा पाठलाग करताना पहिल्या गड्याचा पतंग झालाय आणि सांघिक धावफलकावर 7 धावा आपण पाहतोय. प्रारंभीच्या इनिंगचा विचार करता आघाडीचे तगडे खेळाडू स्वस्तामध्ये गारद झाले. मिडल ऑर्डर मधले फलंदाजी भागीदारी करण्यासाठी प्रयत्न करत होते मैदानात आणि निश्चितच मोठमोठे फटक्यांचा देखील प्रयत्न होत होता. परंतु समोरनं काय सुंदर गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये आणि खास करून पहिल्या इनिंग दरम्यान या ठिकाणी गोलंदाजीत जे कौतुक केलं जाईल अर्थातच श्रीकांत या गोलंदाज श्रीकृष्ण या गोलंदाजाकडनं 3 विकेट आणि ते षटक मॅडन हाताळलं गेलं. एका षटकात 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक आणि त्याचबरोबर पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांच्या स्पेल मध्ये तब्बल 5 विकेट हॉल ज्याने प्राप्त केला आणि धावा खर्च केल्यात फक्त 2 धावा. गोलंदाजीत होतो बदल दुसऱ्या षटकासाठी. मयूर गडेकर लेफ्ट आर्म गोलंदाजीत. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू क्षेत्ररक्षक फंबल होतोय. डीप तडम्यांच्या दिशेने आउटफील्ड अतिशय फास्ट आहे आणि चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या बाहेर निघालाय. चौकार यावेळी मात्र सुनीलच्या बॅट मधून. एक शांत सुंदर खेळपट्टी त्याचबरोबर प्रकाश झोतातील डे नाईटची स्पर्धा तालुका लेवल त्याचबरोबर धारगड प्रीमियर लीग आणि खास करून एक मी म्हणेन की प्रेक्षक वर्गांसाठी प्रेक्षक गॅलरी एक शांत सुंदर बसण्याची व्यवस्था सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस तमाम क्रीडा रसिक या मैदानावरती उपस्थित होतील. यावेळी सुंदर फटका कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक शुभम चेंडू मागे जरूर आहे. सुंदर प्रयत्न चेंडू थांबवण्याचा परंतु शुभमला बीट केलाय. चौकाराची नोंद पुन्हा एकदा अजून एक चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार सुनीलच्या बॅट मधून आणि या चौकारानेशी सांघिक धावफलक आता मात्र आपण पाहतोय 15 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे प्रगती पथावर. मयूर गडेकरच्या विरोधात 2 चौकार हे सुनील म्हापसेकरने मैदानात टोलवलेत. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईड लाईन वर गोलंदाजी करण्याचा यावेळी झालाय प्रयत्न सफल ठरलाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र सांघिक धावफलक जो स्थिरावलाय 15 धावांवर एक गडी बाद. यानंतर देखील बॉलिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक देखील असेल येणाऱ्या कालखंडात आणि त्याच षटकात फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठे फटकेबाजी करावी लागेल मैदानात. सेन्सिबल क्रिकेट सन्मानजनक क्रिकेट. मिड ऑफ वर या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. एक धाव पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये बदल धावफलकात बदल आणि या सिंगल धावेनिश्चित धावफलक जो आता मात्र 16 धावांवर आपण पाहतोय. एका बाजूने सलामीवीर सुनील म्हापसेकर दुसऱ्या बाजूने वन डाऊन बॅटिंगच्या भूमिकेत सचिन कानोळकर जो आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने सज्ज झालाय. यावेळी समोरच्या दिशेने फटका मिड ऑफ वरनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहे. दुसरा धावेचा प्रयत्न उमाकांत जोवर चेंडूची करेल परती. 2 धावा मैदानात पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेनिशी सांघिक धावफलक आता मात्र 18 धावांवर. पहिल्या विकेट साठी या ठिकाणी खेळाडू स्वस्तात बाद झाला. त्यानंतर या 2 खेळाडूंच्या दरम्यान थोडीशी का होईना जी भागीदारी आवश्यक आहे ती भागीदारी बनते मैदानात. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम फटका. नो बॉलचा इशारा पंचांनी बहुधा हात खोललेत आणि यावेळी बॅटची आउटसाइड एज घेतल्यानंतर एक धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा या ठिकाणी धावफलकात
आणि या 2 धावेनिशी 20 धावांवर सांघिक धावफलक हा देखील आपण पाहतोय. नो बॉलचा चेंडू, त्यानंतर हा फ्री हिटचा चेंडू. सुनील फ्रंटफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि सांघिक धावफलकावर एका विकेटच्या मोबदल्यात 56 धावांचा पाठलाग करताना धावफलक आपण पाहतोय. 20 धावा धावफलकावर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. गॅलरी जी निश्चितच खचाखच या ठिकाणी भरेल संध्याकाळच्या सत्रात. प्रेक्षक वर्गांची असेल तोबा गर्दी आणि बेस्ट वर्सेस बेस्टचे मुकाबले, भरघोस रकमेची या ठिकाणी पारितोषिक या स्पर्धेदरम्यान. आणि मैदानात या ठिकाणी तिसऱ्या षटकाची सुरुवात. कोरगाव एक्सप्रेस महेश भाईटकर गोलंदाजी मार्कवर. अतिशय वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय 20 धावांवर आपण पाहतोय. रनर बॉल सिच्युएशन जरूर आहे, परंतु इथून सिंगल डबल धावा चालवत या ठिकाणी सामना जिंकणं हे देखील अनिवार्य आहे मैदानात. ओव्हर पिच चेंडू मिडॉनच्या दिशेने फटका डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक शुभम स्क्रीनवर येतोय. अतिशय सुंदर झेल मैदानात. बहुधा सचिनची खेळी संपुष्टात येत आहे आणि दुसरा आदरा बसलाय मैदानात सान्वी 11 क्रिकेट संघाला. 2 गाडी बाद धावफलकावर 20 धावा. स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये प्रेक्षक वर्गांमध्ये काही प्रेक्षक दिसत आहेत, त्यामध्ये सन्मान्य राकेश शिवजी त्याचबरोबर अमेय पाळणे दिसत आहेत. तुमचं या स्पर्धेदरम्यान अंतिम दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन खेळाडू मैदानात साई परब नवीन खेळाडू जातोय मैदानात. 4थ्या स्थानी बॅटिंग करण्यासाठी 56 धावांचा पाठलाग करताना मैदानात आहे रन ऑर बॉल सिच्युएशन, परंतु तिथून सचिन जो मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न करत होता आणि झेल बांधून बसला आणि पहिली सफलता कोरगाव एक्सप्रेस महेश भाईटकरच्या गोलंदाजीत आपण बघितली. दत्तराज उर्फ साई परब अतिशय सुंदर पैकी होती. आमच्या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालेले सन्मान्य शिवाजी गुरव साहेबांच्या ठिकाणी छोटेखानी या ठिकाणी सन्मान केला जाईल. सन्मान्य सतीश धुमाळे साहेबांच्या शुभस्य या ठिकाणी हा छोटासा सन्मान होताना आपण पाहतोय व्यासपीठावर. व्यासपीठावर आपण पाहतो या ठिकाणी एक छान सुंदर सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय मान्यवरांचा यथोचित सन्मान. दारगळचे सरपंच सन्मान्य सतीश धुमाळे साहेबांच्या शुभ हस्ते हा केलेला सन्मान. येणाऱ्या कालखंडात बरीचशी मान्यवर मंडळी देखील असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हा स्पर्धेचा अंतिम दिवस, सगळ्यांची पावलं या मैदानाच्या दिशेने वळतील. मैदानाच्या दिशेने वळूया. या चेंडूवर एक धाव निघाली
आणि धावफलकावर 21 धावा आपण पाहतोय. यावेळी ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी दोन्ही हात पैलावलेत. व्हाईट बॉलचा इशारा दर्शवलाय आणि व्हाईट बॉलच्या रूपात सांघिक धावफलक. आता मात्र 22 धावांवर 2 गाड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. नेल्सन फिगर धावा जो आपण धावफलकावर पाहतोय. 22 रन लॉस अप टू विकेट. तिसरं षटक आहे मार्गस्थ. महेश एक सफलता प्राप्त केल्यानंतर गोलंदाजीत आहे सज्ज. यावेळी पंचांकडे हलकीशी अपील जरूर होती. निश्चितच बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. किंचितच्या फरकाने यष्ट्यांचा वेध घेता वाचला चेंडू आणि समोर सलामीवीर सुनील जो आता मात्र मैदानामध्ये स्ट्राईकवर. आतापर्यंत तिसरं षटक आहे. यानंतर ती 2 षटक, गवरेजचं 1 षटक, महेश भाईटकरचं मी म्हणेन की शुभमचं देखील षटक या सामन्यात हे खूप महत्वपूर्ण असतील. अजून एक निर्धाव चेंडूची नोंद. मैदानात 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जो आपण पाहतो 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यात 22 धावा आणि येणाऱ्या कालखंडात 30 चेंडू असतील बाकी. 5 षटकांचा खेळ उरलाय बाकी आणि 34 धावा. 30 चेंडू मध्ये 34 धावा असं असेल समीकरण मैदानात सानवी 11 क्रिकेट टीम साठी. उत्कृष्ट दर्जाची ज्याने कामगिरी केली कालच्या रात्रीत तो मॅन ऑफ द मॅच ठरलाय. तो शुभम मैदानात या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर 4थ्या षटकात. कमेंट्री बॉक्सच्या अगदी दूरवरनं 4थ्या षटकाची सुरुवात करेल. 30 चेंडू 34 धावा असा आहे समीकरण मैदानात. दत्तराज उर्फ साई परब जो आता मात्र स्ट्राईकवर. यावेळी बॅटची आउटसाइड एज. विकेट कीपर वेगाने चेंडूवर जाईल. एक धाव जलद गतीने पूर्ण झाली. एका धावेनिशी धावफलक आता मात्र आपण पाहतोय. सिंगल धावेनिशी वधारलेला धावफलक हा 23 धावांवर आपण पाहतोय. 4थं षटक आहे मार्गस्थ. निश्चितच मैदानात या ठिकाणी सिंगल डबल धावांवर भर दिली जाते. म्हणून की येणाऱ्या कालखंडात ते पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकात थांबायचं आहे. मिडल ऑर्डर मध्ये येणाऱ्या कालखंडात जयेश गडेकर देखील येणं बाकी. लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न सर योगेश उर्फ मुन्ना दाभोलकर व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतात आणि व्हाईट बॉलच्या रूपात पुन्हा एकदा धावफलकात बदल. धावफलक जो आता मात्र 24 धावांवर आपण पाहतोय. ऑन साइडला फटका खेळलाय लॉंग लेगच्या दिशेने. डीप लॉंग लेग वरनं क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात चेंडूची करेल परती. एक धाव पुन्हा एकदा सांघिक धावफलकात आणि एका धावेनिशी धावफलक 25 धावांवर. पहिल्या इनिंग मध्ये थोडीशी नाराजी व्यक्त करणारी फलंदाजी मैदानात. 56 धावांचं ठेवलंय टार्गेट आणि त्या धावांचा बचाव करताना मैदानात आतापर्यंत सुंदर गोलंदाजी. टॅप केलाय चेंडू पॉइंटच्या रिजन मध्ये. डीप पॉइंट बाउंड्री लाईन वरनं मयूर चेंडूची परती करेल. थोडीशी उशिरा आणि खराब फेकी मैदानात. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण होत आहेत या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. साई परब आणि दुसऱ्या बाजूने सुनील म्हापसेकर जो बिनीचा खेळाडू मैदानात खेळतोय आणि या 2 धावांची धावफलक तर 27 धावांवर आपण पाहतोय. सिंगल डबल धावा मैदानात बनवल्यात आणि खास करून मी उल्लेख करेल साई परब या सामन्यात खऱ्या अर्थाने ती अँकर रोलची भूमिका बजावतोय सुनील म्हापसेकरच्या साथीने या 3ऱ्या विकेट साठी मैदानात. पुन्हा एकदा सेन्सिबल खेळी. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने फटका खेळलाय. विकेट कीपर चेंडूवर जाईल. एक धाव आणि वारंवार सिंगल डबल ही रणनीती स्ट्रॅटेजी मैदानात आहे. कारण दोन्ही खेळाडू अतिशय तगडी फलंदाजी करू शकतात. येणाऱ्या कालखंडात देखील तगडे फलंदाज. परंतु त्या अगोदर या 2 खेळाडूंमध्ये पार्टनरशिप झाली आहे मैदानात आणि धावफलकाचा विचार करता 4थं षटक मार्गस्थ असताना धावफलकावर 28 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात.
पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट मिड ऑफला फिल्डर आणि यावेळी पुन्हा एकदा एक धाव पूर्ण होत आहे. 29 धावांवर धावफलक. प्रतिस्पर्धी टीमला विचार विनिमय करणार मैदानामध्ये या ठिकाणी अतिशय रणनीती आखल्यानंतर सुरेख दर्जेदार फलंदाजी. वारंवार सिंगल डबल धावांवर दिला जाणार तो भर. पुन्हा एकदा ती रणनीती साफ मैदानामध्ये आहे. वारंवार सिंगल डबल धावांचा प्रयत्न. पुन्हा एकदा जलद गतीने धाव पूर्ण झाली. एक धाव मैदानात आणि एक धावेनिशी 30 धावांवर धावफलक आपण पाहतोय. 4 ओव्हरचा खेळ मैदानात संपलाय आणि येणाऱ्या कालखंडात 24 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि 24 चेंडूमध्ये यानंतर समीकरण असेल ते 26 धावांचं. 24 चेंडू 26 धावा समीकरण आपण पाहतोय. दारगा प्रीमियर लीग 2025 चा थरार आणि ही क्वालिफायर 1 ची लढत. जिंकणारा संघ असेल DPL च्या माध्यमातून मेगा फायनल मध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळेल. परंतु या सामन्यात जो संघ पराभूत होईल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या रेस मध्ये अजून एक सामना खेळण्यासाठी संधी असेल. परंतु मैदानात बॉलिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक देखील येणं बाकी आणि नेमका गोलंदाजीत मैदानामध्ये एक वेगळी किमया केली जाईल का? 24 चेंडू आणि 26 धावा हे समीकरण काय होईल मैदानात? कशा रीतीने होईल या ठिकाणी पराक्रम? गोलंदाजीत बदल आणि ऐकूया आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. सिद्धू परब येतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत. गौरेश नागवेकर और अब इशारा आ चुका है DPL ओवर का. पहली गेंद जाने दिया क्योंकि जानते हैं सही इस बार हाराकारी हड़बड़ाहट करने की जरूरत है नहीं. थोड़े से पेशेंस रखने पड़ेंगे. मैदान के ऊपर अब विकेटें रखने की जरूरत है. 23 गेंदे 26 की जरूरत. ये बेहतरीन गोत्या निकाला लेकिन सीधा ढूंढ लिया है मयूर गडेकर को. जाना पड़ेगा सही पर. अब बैक टू दी पवेलियन. डंडी डंडी गेंद अंदर डंडी बाहर. जाना पड़ेगा और एक बल्लेबाज निकले हैं बैक टू दी पवेलियन. हार नहीं होती, इतिहास गवाह है.
इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं। इतिहास गवाह है। और आने वाली गेंद होगी हैट्रिक बॉल। मैदान के भीतर सीताराम मयेकर, लोकल आइकॉन घुंगरू, इट्स ऑन पॉसिबल हैट्रिक। क्या इस प्रतियोगिता की अपनी दूसरी हैट्रिक करेंगे? ओ ये बेहतरीन गेंद, इस बार हल्के हाथों से ड्राइव किया गेंद को, और जब तक गेंद को रोका जाता तब तक गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन बने। कल के दिन में घुंगरू ने हैट्रिक ली थी। अयंग वॉरियर्स आपसे दरख्वास्त रहेगी, आपका वेट किया जा रहा है। आप टॉस के लिए आ जाओ भाई। अंपायर खड़े हैं, सामने वाला कप्तान भी आ चुका है। ओ सम्मान दिया। जानते हैं घुंगरू किस तरह की बल्लेबाजी कर सकते हैं, इसका अंदाजा है सामने वाले बल्लेबाज को। और इसी के चलते ये गेंद निकली डॉट। बिंदी गेंद के साथ स्कोर कार्ड रुका हुआ 32 रन। ओ अच्छी गेंद, और एक अच्छी गेंद, फॉलो थ्रू में रोका गेंद को, और एक सफलता वाली ओवर की होती हुई समाप्ति। इस ओवर में बने मात्र 2 रन, 2 विकेटें, बैक टू बैक 2 विकेटें और 2 रन। स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या रुकी हुई 5 विकेट के नुकसान पर 32 रन। 32 लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 32 loss of 4 wicket after completion of 5th over. शुभम, कदमों का इस्तेमाल, कवर की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई, जब तक गेंद को उठाया जाता वापस किया जाता तब तक सिंगल। दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं, वहां पे विकेट की संभावना नहीं। 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ, रन संख्या 33 रन 33, लॉस ऑफ 4 विकेट। टॉस हो रहा है जो कि एलिमिनेटर 1, और इस बार गेंद को स्वीप किया, गेंद चली गई गोली की रफ्तार से, 1 बाउंस सीमा रेखा पार। रन मिलेंगे पूरे के पूरे 4। टिक टाक करते हुए बल्लेबाज सीताराम मयेकर, और अब कम बैक करने की जरूरत इस बार, लेकिन फिर गेंद गैप में रोलिंग 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 बाउंड्री, चौवा, 4 रन। धन्यवाद डीजे। नेक्स्ट मैच बिटवीन अयांग वॉरियर्स एंड प्रीतिका वॉरियर्स। न्यूज फ्रॉम सेंटर। प्रीतिका वॉरियर्स won the toss, selected to field first. कुछ तो अलग होना चाहिए, कमबैक होना चाहिए। 1 रन बनना ठीक है, दूसरे के लिए लौटे है, और दूसरा आसानी से पूरा होता हुआ
2 रनों के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 43 रन। तो जीत के लिए अब लक्ष्य 14 गेंदे 13 की जरूरत। ये 2 गेंदे महत्वपूर्ण है। मैडी का ओवर आना बाकी है। ओ ये अच्छी गेंद, ये बेहतरीन गेंद, स्विंग एंड मिस। हल्के हाथों से ड्राइव करना चाहते थे लेकिन गेंद निकली बिंदी। मुकाबला अभी भी बाकी है, मुकाबला खत्म नहीं हुआ है। 13 गेंदे 13 की है जरूरत, लेकिन मुकाबला यहां से भी पलट सकता है। क्या डबल रन दूसरा बनेगा? बन सकता है। गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट। थोड़े से लूज, थोड़ा सा लेट थ्रो और इसी के चलते दूसरा रन बना। लेकिन अब स्कोर कार्ड के ऊपर इक्वेशन 12 गेंदे 11 की जरूरत। लेकिन जयेश गड़ेकर को कौन भूलेगा, उसका भी आना बाकी है। अब क्या होगा मुकाबले में? क्या गेंदबाज करेंगे कमबैक या इस ओवर में मुकाबला होगा खत्म? कौन सी टीम फाइनल में जाएगी? आइए सुनते हैं आवाज डीजे संदीप। सेकेंड लास्ट ओवर, कैप्टन ऑफ परनेम मिस्टर महेश बाइडकर। ओ खड़े खड़े खेलना चाहते थे, गेंद बल्ले का संपर्क नहीं, गेंद निकले बिंदी डॉट के निकलते हुए। अगर इस गेंद के ऊपर अगर एक दूसरा बड़ा शॉट निकला तो निश्चित रूप से रामसेना से मुकाबला दूर जा सकता है। तो मैडी को उस तरह की गेंदबाजी करनी पड़ेगी और जानता है ये खिलाड़ी। ओह उड़ाया मिड विकेट के ऊपर से हवाई फायर, घुमाया बल्ला, टक्कर आई, गेंद बल्ले से निकली, गोली की रफ्तार आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार। 6 अब मात्र 5 रनों की जरूरत। ओ यह अच्छी गेंद, पुल करना चाहते थे, गेंद बल्ले का संपर्क नहीं, गेंद निकले डॉट, बिंदी गेंद। इक्वेशन बनता हुआ 9 गेंदे 5 रनों की जरूरत। मैडी पूरा प्रयास करेंगे। आड़े बल्ले के साथ मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई सिंगल बनता हुआ, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट इक्वेशन। 8 गेंदे 4 रनों की जरूरत। आज अमृत वर्लेकर नहीं है, पुनाशी कलगुटकर नहीं है, लेकिन अच्छा मुकाबला, गेंदबाजों ने कमाल किया। सानवी 11 के इस बार दूर से खेलने की कोशिश, गेंद बल्ले का संपर्क नहीं। 7 गेंदे 4 की जरूरत, 7 में करने 4 और रिव्यू का इशारा बन चुका है अंपायर की तरफ से। व्हाइट बॉल के लिए रिव्यू लिया गया है। हर एक गेंद महत्वपूर्ण है।
हेलो हेलो चेक हेलो. It's a fair delivery. It's a fair delivery. तो इक्वेशन 7 गेंदे 4 रनों की जरूरत. क्या ये आने वाली गेंद डॉट होगी और 6 गेंदों के ऊपर क्या 4 रनों का इक्वेशन वो रोमांच खड़ा कर देगा. और इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद सिंगल बना और अब दूसरे के लिए पलटे. गुड 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 रनिंग बिटवीन द विकेट. नाक के नीचे से चुराया है रन और अब आसान हो गया है जीत का लक्ष्य. 6 गेंदे 2 रनों की जरूरत. और अब आपका टाइम लिमिट के बाहर टाइम जा चुका है तो आपको अब एक खिलाड़ी 30 यार्ड के अंदर रखना पड़ेगा. तो अब मात्र 4 खिलाड़ी 30 यार्ड के बाहर दिखाई देंगे. चलते फिर एक बार सुमधुर धुन. पहली गेंद कवर की दिशा में चली गई. मुकाबला खत्म.